हॅलो, नमस्कार. मी अर्चना. अजून एक छान अशी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही म्हणत असाल रेस्टॉरंट स्टाईल का? तर आपल्याला जसं बाहेर सँडविच आवडतं, तसं घरात करून मिळालं तर हेल्दी होईल ना? चला, एका पॅनमध्ये छान असं ऑइल घ्या. त्यामध्ये 2 चमचे तिखट घाला. यासाठी तुम्ही बेडगी मिश्र तिखटसुद्धा वापरू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ते एकजीव झालं की त्यामध्ये हळद घालायची, धणे-जिरे पावडर घालायची आणि मेन इन्ग्रेडियंट घालायचा तो म्हणजे कसुरी मेथी. ही छान हातावर चुरून घ्यायची, मग त्याचा स्वाद मस्त येतो. त्यामध्ये नंतर तुम्ही घालू शकता मीठ, गरम मसाला आणि मी थोडं दही घट्ट असं काढून घेतलं होतं. त्याच्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे. हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि हे सगळं आपलं पनीरचं मॅरिनेट असेल. तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल, ही रेसिपी आहे पनीर टिक्का सँडविचची. खूप मस्त फ्लेवर्स येतात. हे प्रमाण सगळं तुम्ही फॉलो केलं तर. हे सगळं आता दही घालून मी छान मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये घालणार आहे पनीरचे छान असे बारीक केलेले तुकडे. हे तुकडे मी पनीरचे घालून घेतलेत. तुम्हाला त्याच्यासोबत आवडत असेल तर तुम्ही सिमला मिरची घालू शकता. त्यासोबत कांदा घालू शकता किंवा कॉर्नचे घालू शकता. हे मी सगळं मॅरिनेट करून एक 10 मिनिटं साईडला ठेवलं आहे. कढई तापायला ठेवली होती. त्याच्यामध्ये बटर घालून घेतलं आहे. बारीक चिरलेली सिमला मिरची, कांदा घालून घेतला आहे आणि हे मी छान परतून घेणार आहे. हे परतत असताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, जेणेकरून मला ते त्यातलं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाफवलं गेलं पण पाहिजे. त्याचा थोडासा कच्चेपणा काढून घ्यायचा होता. ते छान परतल्यावर मी मिक्स केलेलं मिश्रण घालून घेते आणि ते नुसतं सॉटे करून घेणार आहे. थोडंफार ते गरम झालं, त्याला छान असं थोडंसं तेल सुटायला लागलं, बटर सुटायला लागलं की मी हा गॅस बंद करून घेणार आहे. इथे हे मिश्रण झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल आणि त्यामध्ये मी घालणार आहे मेयोनीज. मेयोनीज हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर घालून घ्या. आता मी ब्रेडला बटर लावून घेते आहे. दोन्ही साईडला बटर लावल्याने जो स्मोकीपणा आहे ब्रेडचा किंवा जो ओलावा आहे तो थोडासा कमी होतो आणि आपलं छान मिश्रण त्यात राहतं. त्याच्यावर तुम्ही त्यानंतर चीज घालू शकता आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज वापरू शकता. मी इथं साधं चीज घेतलेलं आहे, किसून घेतलं आहे. हे 2 स्लाईस एकमेकांवर ठेवून परत बटर लावून तव्यावर मी छान असं रोस्ट करून घेणार आहे. तुम्हाला दिसत असेल मस्त असं क्रीमी सँडविच होणार आहे आणि हे एकदम हॉटेल स्टाईल लागतं. चवसुद्धा खूप सुंदर येते. असं थोडंसं दाबून भाजलं की सँडविचला असा गोल्डन कलर यायला मदत होते. तुम्हाला हे पनीर टिक्का सँडविच कसं वाटलं मला नक्की सांगा. ही रेसिपी फॉलो करा, घरी नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. खाली बेल आयकॉन दिलं आहे त्यावर नक्की क्लिक करा.